सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अंतिम याद्या तयार, 54 हरकती मान्य व 2 हरकती फेटाळल्या। सांगली जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर झालेली आहे। यादीबाबत दाखल हरकतीवर ज्या तालुक्यातील तहसीलदारांनी निर्णय घेतला। एकूण 56 पैकी 54 हरकती मान्य करण्यात आल्या तर 2 हरकती फेटाळण्यात आल्या आहेत। मतदार यादी पाहण्यासाठी जत तहसील कार्यालय किंवा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये ही यादी लावण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। तासगाव आणि वाळवा तालुक्यातील मतदार यादीवर हरकती घेण्यात आल्या होत्या। तासगावमध्ये येळावी गणातील 53 मतदारांनी वासुंबे गणात समावेश करण्याची मागणी केली होती। मतदारांच्या हरकतीनुसार सर्वच्या सर्व 53 मतदारांचा समावेश वासुंबे गणात करण्यात आला आहे। वाळवा तालुक्यात पेठमध्ये 2 आणि वाळव्यात 1 अशा एकूण 3 हरकती दाखल झाल्या होत्या। पेठमधील दोन्ही हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत। तसेच वाळव्यातील हरकत अंशतः मान्य करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी बुधवार दिनांक 12 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसार माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात होणार आहे। Press the bell icon on the video and never miss another update.